काय सांगणार सर आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी आहेत 6 महिन्यापूर्वी तक्रार केली अशा पद्धतीने निकृष्ट कामाचा या ठिकाणी आरोप होतो आहे काय नेमकी आपल्याकडे माहिती आहे या संदर्भात काय आपण कारवाई करणार आहे? नाही, आता हे पुलाचा जो अप्रोच खचलेला आहे त्याच्याविषयी आपण एक्सपर्ट कमिटीला पाचारण केलेलं आहे. हे पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील. त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊ. आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम. त्याचे जे कमिटी सांगेल त्याप्रमाणे ते करून घेऊ. स्वतः खासदारांनी असेल ग्रामस्थांनी 6 महिन्यापूर्वी तक्रार केली की हे काम निकृष्ट होत आहे. नाही, 6 महिन्यापूर्वी नव्हे, ते काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. आणि मॅडमने आता सांगितलं ते पूर्वी काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील परंतु त्याचं निवारण त्यांनी केलेलं असेल. आता एक्सपर्ट कमिटी त्याच्यात सांगेल काय काय त्रुटी आहेत ते. ठेकेदाराचा दोष नाही वाटत ज्या कंपनीने काम केलं ते जे कामामध्ये असा इश्यू झालाय म्हणजे ठेकेदारातच चुका असते ना. त्याच्यावर काय कारवाईची मागणी करणार आपण अधिकारी? आता कमिटी डिसाईड करेल. कमिटी जसं ओपिनियन देईल त्याप्रमाणे आमचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर निर्णय घेतील. विभागाला तक्रारी करून तर विभाग का लक्ष देत नाही असं वाटतं तुम्हाला? तुम्ही दुर्घटनेची वाट पाहत होता. नाही, ज्या तक्रारी केल्या आता जे यांनी सांगितलं की ते खाली सर्व्हिस रोड वगैरे नाही, तक्रार केली मॅडमने पण मागे सांगितलं होतं. त्याचं आपण नवीन चेंज ऑफ स्कोप मध्ये प्रपोजल पाठवलेलं आहे. निकृष्ट काम झालं तर वाटतंय का सर तुम्हाला अधिकारी म्हणून या ठिकाणी 1 वर्षात? ते आता सर्व टेस्ट आता थर्ड पार्टी कडून करायचे आहेत. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्याचं कळेल. तुमचं नाव सर? माझं नाव साळुंके BS, प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया. आपकी कंपनी ने एक काम किया हुआ है, बहुत सी यहाँ पे निकृष्ट काम हुआ, खुद यहाँ पे MP जो है यहाँ पे बोल रहे हैं, आपको नहीं लग रहा है आप लोगों के जान से खिलवाड़ कर रहे हैं यहाँ पे? सर, काम निष्क्रिय नहीं हुआ है लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सेटल हुआ है. इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे. पहले पानी में ऐसा बेहाल हो रहा है, ये रोड कचरा है. 1 ही साल में ऐसा? नहीं, 1 साल का बात नहीं है. बात है पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है. वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है. सर, जब पुल बनता है तो पहले ये बातें देखी जाती है कि पानी कहाँ पे जमा होने वाला है, कहाँ पे निकालना है, उसके बाद में काम किया जाता है. उसको देखते हुए क्या था, लेकिन एक ट्रैक के पास जो पानी नया रेलवे ट्रैक जो डाल दिया है ना, उसके चलते आगे भी इसने एग्रीगेट स्टॉक कर दिया, चारों तरफ से बंद हो गया, जिसके चलते दिक्कत है. कल मशीन उतार के हमने कोशिश किया उस पानी को निकालने के लिए और जो भी ऑडिट टीम आके जो भी गाइडलाइन देंगे उसको. मैडम बोल रहे हैं कि आपने जो कामगार थे यहाँ पे इंजीनियर थे वो पढ़े लिखे नहीं थे, कुशल कामगार नहीं थे. नहीं सर, ऐसा तो इतना बड़ा काम तो बिना पढ़ा लिखा है बिना इसमें तो होगा नहीं. और हम भी किसी थर्ड पार्टी को देते हैं, एजेंसी को देते हैं इस बड़ा काम के लिए, ताकि इसके पास और ज़्यादा एक्सपर्ट रहता है. लेकिन ब्लैक सॉइल होने के चलते थोड़ी सी प्रॉब्लम आया है. कंपनी का नाम क्या है सर? एग्रोहा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपर्स, कहाँ की कंपनी है? इंदौर. और आपने किसको काम दिया था? एक दिल्ली की कंपनी क्रिस्कॉन को. क्या नाम है? क्रिस्कॉन. उसने फिर किसको काम दिया है? नहीं, वो डायरेक्ट करता है, वो आरी पैनल का स्पेशलिस्ट है. जलगांव में कोई ठेकेदार ने काम किया होगा ना, या फिर सब कॉन्ट्रैक्टर? नहीं, वो उसको बाहर से टीम आता है. वो एक्चुअली आरी पैनल का ही स्पेशलिस्ट है. मेन कंपनी आप हो, अगर आपको ठेका मिलता है, काम मिलता है, दूसरी कंपनी क्या काम कर रही है, आपका भी काम होता है. यहाँ पे ने इस्तेमाल नहीं किया, काली मिट्टी हमारे आदमी ने सुपरविजन किए थे, लेकिन वो ट्रैक के चलते थोड़ी दिक्कत आया. उसका हम 3 से 4 दिन के अंदर सॉर्ट आउट करेंगे. आपका नाम? गौतम कुमार दत्ता. काय सांगणार तुम्ही? अशी माहिती समोर आली खासदारांनी पण सांगितलं की 6 महिन्यापूर्वीच या आपलं काम सुरू होतं, तेव्हा तुम्ही तक्रार केली. काम सुरू असताना याच्याच तक्रारी केल्या होत्या. आम्ही वारंवार आम्ही इथले स्थानिक शेतकरी आहे. आम्ही सर्व शेतकरी जमून नाहीच्या अधिकाऱ्यांकडे आतापर्यंत 3 ते 4 वेळा फोटोग्राफ दाखवून त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये. ही जर तेव्हा त्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती. त्या सदरीला आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ॲक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही. तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे. त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे धिंडवडे निघालेले आहे. तिथली माती काढून टाकल्यामुळे तिथं शेतकऱ्यांना यायला जायला सुद्धा रस्ता नाहीये. समांतर हायवेवरून बैलगाडी कशी नाही की ह्या समस्याकरता आम्ही तिथं जात होतो. तर उडवा उडवीची उत्तरं देत ते वारंवार त्यांनी आम्हाला आम्ही काम करतोय आणि यांनी काही केलेलं नाहीये. ते शेवटी आम्ही तक्रार घेऊन स्मिताताईंकडे गेलो.
त्यावेळेस स्मिताताईंनी आमच्यासमोर नाहीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला, तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुम्ही त्यांचं लेटर घेऊन या. आम्ही स्मिताताईंना सांगितलं. स्मिताताईंनी त्यांना लगेच फोन केला आणि सांगितलं की तुम्ही लोकप्रतिनिधींविषयी आम्हाला इंटिमेट केलं नाही, तुम्ही शेतकऱ्यांना असं का सांगता. तर तेव्हा स्मिताताईंनी ते पत्र देऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं, गडकरीजींना पण पत्र दिलं, त्याची प्रत आम्हाला दिली आणि अशा प्रकारे मग ते पुढे मार्गी लागलं असं स्मिताताईंकडून आम्हाला मिळालेलं होतं. पण आम्ही सर्व सांगू इच्छितो की हे जर आम्ही जे 3 वेळा 4 वेळा जे सूचना दिल्या नाहीच्या अधिकाऱ्यांना, फोटो काढलेले, फोटो काढून आम्ही नाहीच्या अधिकाऱ्यांना दिलेले, त्यांना स्पॉट व्हिजिटला बोलवलं. जवळजवळ या गोष्टीला आता 8 महिने आले. म्हणजे जेव्हा हायवे चालू आला त्याच्या 8-10 दिवसात आम्ही पहिल्या वेळेस समांतर रस्त्यांकरता गेलो होतो, तेव्हा त्या झालेल्या कामाचे फोटो पण त्यांना दाखवलेले होते. पण त्यांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही. 2 वेळा 3 वेळा आम्हाला फिरवलं आणि म्हणत तुम्ही स्मिताताईंकडनं निधी उपलब्धतेचं लेटर घेऊन आम्ही ताईकडे गेलो, तेव्हा ताईने त्या गोष्टीचं त्यांना समज दिली आणि मग ते पुढे सांगितलं की आता तुमच्या कामाकडे आम्ही लक्ष देतो. काय मागणी असणार? हे जे झालेलं काम आहे हे आता निकृष्ट पद्धतीचं आहे. हे काय करणार आहे, कॉन्ट्रॅक्टरला आम्ही 4 वर्ष आले बघतो, हे काय करणार, वारंवार फक्त डागडुजी करणार आणि निघून जाणार. आता त्यांनी काय केलंय, एवढं मोठे कागद आणले नाही, ते झाकून दिलेलं आहे. तुम्ही स्वतः पाहिलंय की त्यांनी काय आणलं, कागद आणले. म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनचं काम तरी व्यवस्थित होईल किंवा एखाद्या झोपडपट्टीत गेले तर तिथलं तरी काम व्यवस्थित दिसेल. पण इथं यांचं स्टील उघडे आणि मातीचं सर्व कारभार आहे. इथं थोडा पाऊस झाला हिच्यात त्यांचे सर्व कठडे पडून गेलेले तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. पूर्ण रस्ता नवीन करण्याशिवाय पर्याय नाही, कारण हा दुरुस्त केला तर हा जनतेचा पैसा सर्व वाया घालणार आणि या शेतकऱ्यांना या काम चालू असल्यामुळे कायम त्रास राहणार आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने इकडे लक्ष देऊन हे काम ठेकेदाराकडनं त्याला दंड करून त्याच्या खर्चातून सर्व करून घेतलं पाहिजे. हे काम करताना परत शेतकऱ्यांना खूप त्रास होणार आहे. ऑलरेडी इथं साईडला कुठे जाण्या येण्याची जागा नसल्यामुळे शेतकरी इथं खूप वैतागलेले आहेत. प्रशासनाने इथं शेतकऱ्याचा कुठलाही विचार केलेला नाहीये. माझं नाव कुंदन बोडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.